काय सांगाल अजितदादांचं दुःखद निधन झालेलं आहे अपघातामध्ये? महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत काळा दिवस. हा दिवस का उगवला असं वाटतंय मनाला की ही 28 जानेवारी का उगवलं, का उजाडलं. कारण महाराष्ट्राला असणारा एक शिस्तप्रिय नेता, शब्दाला जागणारा नेता, सर्व समाजाला सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा आणि सर्वांना न्याय देणारा, सर्वांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा एक नेता. आणि अलीकडल्या राजकारणात खरं बोलणाऱ्यांची किंमत नाहीशी झाली किंवा खरी बोलणारी माणसं नाहीशी झाली. पण अशाही परिस्थितीत राजकारणात खरं बोलायचं धाडस, नैतिकता यांच्याकडे होती. हा नेता ज्यांनी माझ्यासारख्या एखाद्या अल्पसंख्याक समाजातल्या छोट्या कार्यकर्त्याला सुद्धा फार मोठा न्याय देण्याची भूमिका घेतली आणि या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून केला. अशा अनेक इतर समाजालाही न्याय देण्याचं काम अजितदादांनी केलं. ज्यांच्या जीवावर आणि ज्यांच्या ताकदीवर, ज्यांच्या वलयावर आम्ही सर्व कार्यकर्ते जगत होतो आणि समाजकार्य करत होतो. समाजात काही चांगल्या वाईट गोष्टींना आम्ही मदत करत होतो, वावरत होतो. तोच नेता आज आमच्यात राहिला नाही. त्यामुळं आम्ही सर्वजण पोरके झालो आहोत हे नक्की आहे. या पुढच्या काळात पक्षाची बांधणी, पक्षाची नेतृत्व काय भूमिका गेली हे मला माहिती नाही, आज सांगता येणार नाही. पण अजित पवारसारखा एक प्रामाणिक सच्चा नेता या पुढच्या काळात कधीच राजकारणात